नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा। पहा, गेल्या 4 ते 5 दिवसापासून पोर्टलवर एक नवीन तारीख आपल्याला रोज पाहण्यास मिळत आहे। तारीख पुन्हा बदलण्यात येत आहे। तारीखवर तारीख आणि तारीखवर तारीख एवढीच प्रोसेस पोर्टलवरती पाहण्यास मिळत आहे। प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी येणार हा प्रश्न आणखीन अनुत्तरितच राहिलेला आहे। ज्यावेळेस पैसे पडायला सुरुवात होईल त्याच वेळेस म्हणू शकतो आपण की हा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे, जमा होत आहे। आता नवीन शासन निर्णय पहा, नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा। निराधार बांधवांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 रुपये एकत्र नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची रक्कम एकत्र होणार जमा। या सर्व गोष्टींची उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करण्यापूर्वी सबस्क्राईब करून ठेवा। पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भात। सर्वात अगोदर तर पोर्टलवर आलेली नवीन तारीख आपण इथं पाहून घेऊया। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जो ऑफिशियल पोर्टल आहे त्याची जी साईट आहे ती तुम्हाला इथं दिसत आहे आणि या साईडवरती स्क्रीनमध्ये तुम्हाला मेसेज दिसत आहे। पहा, मेसेज दिसत आहे, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन आहे, रोजच मेसेज येत आहे, रोजच नवीन तारीख येत आहे। पहिल्यांदा 18 तारीख देण्यात आली, त्यानंतर 19 तारीख देण्यात आली, आता 20 तारीख देण्यात आलेली आहे। आता पुन्हा एकदा तारीख बदल होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, नोव्हेंबरचा हप्ता खूपच जास्त रखडलेला आहे। निराधार बांधवांपैकी जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यामध्ये या सर्वांच्या अनेक अडचणी आहेत। त्यांना हा जो हप्ता आहे निराधार बांधवांना, दिव्यांग लाभार्थ्यांना, पहा, दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,500 रुपये आणि इतर लाभार्थ्यांना 1,500 ही जी रक्कम आहे ती त्यांना खूप महत्त्वाची आहे। त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आर्थिक त्यांना हातभार जो आहे तो या रकमेच्या माध्यमातून लागत आहे। आणि याच महिन्यामध्ये पहा, तुम्हाला पाहण्यास मिळालेलं आहे की निराधार बांधवांना फक्त तारीख आणि तारीखच मिळालेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता प्रत्यक्षात जमा झालेला नाही। आता तुम्ही म्हणाल नोव्हेंबरचा हप्ता मग नेमका कधी जमा होणार? नोव्हेंबर आणि काहीतरी ठिकाणी चर्चा सुरू आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा। नोव्हेंबरच्या हप्त्यानंतर डिसेंबरचा शासन निर्णय जारी। डिसेंबरचा शासन निर्णय आलेला आहे का? डिसेंबरचे पैसे वितरण करण्यासंदर्भात नवीन GR आलेला आहे का? तर पहा, डिसेंबरचा शासन निर्णय आणखीन प्रसिद्ध झालेला नाही। जर तुम्हाला तसं कोणी सांगितलं असेल तर ते अगदी चुकीचं आहे। डिसेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात शासन निर्णय आलेला नाही, कारण नोव्हेंबरचाच हप्ता अगोदर मिळालेला नाही। जर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र आले तर लाभार्थ्यांना चांगलीच बातमी असणार आहे, त्यांना आनंदच होणार आहे। पहा, आता 20 तारखेपर्यंत देखील पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत। पुढचे राहिलेले आहेत 10 दिवस। या 10 दिवसामध्ये तुम्हाला माहीत असेल की 25 तारखेपर्यंत शासन निर्णय जारी होतो। 25 ते 30च्या दरम्यान शासन निर्णय जारी होतो पुढच्या महिन्याचा। म्हणजेच आता साधारणपणे येत्या 4 ते 5 दिवसामध्ये डिसेंबरचा शासन निर्णय प्रसिद्ध होईल। डिसेंबरचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या नंतर डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी पुन्हा किती वाट पाहावी लागणार आहे हे सरकारलाच माहिती, कारण या महिन्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता खूप जास्त उशिरा लाभार्थ्यांना जमा होत आहे। पण आणखीन त्यांनी स्पष्ट केलेलं नाही की नेमका हप्ता, इथं त्यांनी तारीख दिलेली आहे। आता ही तारीख बदलू नये म्हणजे झालं, प्रत्यक्ष हप्ता जमा केला लवकरात लवकर तर खूप बरं होणार आहे, चांगली गोष्ट असणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळाला तर नक्कीच आनंद होणार आहे। परंतु आत्तापर्यंत तशा प्रकारची कुठल्याही हालचाली, कुठलीही ऑफिशियल अपडेट ना, शासन निर्णय ना, कुठलंच परिपत्रक, नोटीस काहीही आलेलं नाही। त्यामुळे
अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. शासन निर्णय आलेला नाही डिसेंबरचा शासन निर्णय येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मागचे शासन निर्णय पाहता अपेक्षित आहे येणं, परंतु आणखीन अद्याप तो जारी झालेला नाही. ज्यावेळेस तो जारी होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना पहा, नोव्हेंबरचे पैसे 20 तारखेपासून जमा करण्याची प्रक्रिया इथं पोर्टलवर सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे पोर्टल बंद आहे अशी सूचना दिलेली आहे. आता हा मेसेज संध्याकाळपर्यंत कायम राहतो का, पुन्हा एकदा मेसेज बदलतो का, या सर्वांसंदर्भातही तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.